Okay, today we will study about the process called blood coagulation or clotting. Here there is a chart, flow chart, representing how the blood coagulation occurs, and here are some points by which we can understand the process properly. ओके, आता बघा काय असतं ब्लड कोॲग्युलेशन हे दोन कारणांसाठी, फॉर टू रिझन्स इट इज बेनिफिशियल. इफ सपोज अ पर्सन गेट इंज्युअर्ड सिव्हिअरली and if blood comes out from the body, then excessive loss of blood occurs through the injuries, cuts. स्किन कटमधून भरपूर ब्लड जाईल आणि ते हार्मफुल आहे त्यांच्यासाठी. त्याच्यामुळे मग ते प्रिव्हेंट करायला ब्लड कोॲग्युलेशन झालं पाहिजे. म्हणजे काय होईल, एक्सेसिव्ह ब्लड लॉस होणार नाही, आणि एक्सेसिव्ह ब्लड लॉस झाला तर बी पी कमी होऊन जाईल आणि कदाचित तो मरून जाईल. असंही होऊ शकतं की मोठ्या ॲक्सिडेंट्समध्ये पर्सनला स्किन कट असतात मोठमोठे, किंवा कधी कधी ऑर्गन तुटून जातात, मग त्याच्यातून तर ब्लड खूप मोठ्या प्रमाणावर फ्लो होईल. पण त्यासोबत तो अनकॉन्शियस असला तर ब्लड लॉस जास्त होईल आणि कदाचित एक्सेसिव्ह ब्लड लॉसमुळे तो मरून जाईल. तर मग अशा कंडिशनमध्ये ब्लडचा फ्लो म्हणजे ब्लडचं लिकेज बॉडीमधून तर ते थांबवावं लागेल. मग त्यासाठी कोॲग्युलेशन ऑर क्लॉटिंग इज व्हेरी इसेन्शियल. मग तेव्हा क्लॉटिंग अगदी इसेन्शियल फॅक्टर होऊन जाईल. दुसरं कारण, आपल्या ब्लड व्हेसलच्या मध्ये सहसा कोॲग्युलेशन होत नाही, पण काही कारणांनी ब्लड व्हेसल्स आतून इंज्युअर्ड झाल्या, काहीतरी इंटरनल फॅक्टर्समुळे असं होऊ शकतं, आणि एक्सटर्नल फॅक्टर्समुळे म्हणजे इंज्युरी झाली, काही झालं आणि ब्लड व्हेसलची वॉल रप्चर झाली काही कारणांनी, आणि मग ब्लड व्हेसलच्या बाहेर, वॉलच्या ल्युमेनच्या बाहेर गेलं, ब्लड व्हेसलच्या ल्युमेनच्या बाहेर यायला लागलं, ते त्या आतल्या कॅव्हिटीच्या बाहेर आलं, तर त्यावेळेस एक्स्ट्रिन्सिक पाथवे असतो, आणि मधल्यामध्ये काहीतरी घडलं तर इंट्रिन्सिक पाथवे असतो, पण हा कमी असतो. जास्त करून आता तुम्हाला ऑब्झर्व पण करायचं असेल, असं कुठेतरी एखाद्याला इंज्युरी झाली तर ते ब्लड येतं तुम्ही बघतात, आणि 2 ते 8 मिनिटांमध्ये ब्लड कोॲग्युलेट होतं, डिपेंडिंग अपॉन द कंडिशन. मग आता हा जो ब्लड क्लॉटिंग टाईम असतो स्टँडर्ड, तो किती असतो? हा टाईम, ब्लड कोॲग्युलेशनचा टाईम इज नॉर्मली 2 to 8 मिनिट्स, म्हणजे 5 मिनटाच्या जवळपास, कमी जास्त. कधी कधी रॅपिड असेल, कधी थोडंसं लेट असेल, मग डिपेंड अपॉन द कंडिशन्स. एखाद्यामध्ये कॅल्शियमची कमतरता आहे, डेफिशियन्सी, व्हिटॅमिन्स केची कमतरता आहे, डेफिशियन्सी, तर त्याला थोडंसं जास्त टाईम लागेल. पण सगळ्या कंडिशन्स आयडियल 2, 3, 4, 5 मिनटात होऊन जायला पाहिजे. डिले व्हायच्या मागे काहीतरी कारण आहे, अदरवाईज 2 ते 5 मिनटात होऊनच जायला पाहिजे. पण असं असू शकतं की कदाचित कॅल्शियमची लेवल एखाद्यामध्ये आपल्या रिक्वायरमेंटपेक्षा थोडीशी कमी राहू शकते, किंवा विटॅमिन केची थोडीफार डिफिशियन्सी राहू शकते. नॉर्मली विटॅमिन केची डिफिशियन्सी राहत नाही, कारण प्लॅन्ट ओरिजिनच्या मटेरियलमधून विटॅमिन के तुम्हाला मिळून जातं. आलं लक्षात? मग असे हे 13 फॅक्टर असतात, त्याच्यातला एखादा फॅक्टर प्रॉपरली सिंथेसाईज होत नसेल, किंवा काहीतरी जेनेटिकल डिफेक्ट असेल, तर कोॲग्युलेशन प्रोसेस गेट हार्म. म्हणजे कुठल्या तरी सबस्टन्सेसची डेफिशियन्सी, किंवा 13 फॅक्टरपैकी एखादा फॅक्टर फॉर्म होत नाही. ॲक्टिव्ह 12 फॅक्टर आहेत, एक इनॲक्टिव्ह असतो, जास्त करून नॉर्मली तो डायरेक्ट यूजमध्ये नसतो. एका फॅक्टरचा को फॅक्टर येतो, म्हणजे साईडचा को सबस्टन्स आहे. त्याच्यामुळे ॲक्च्युअल रोलमध्ये 12 फॅक्टर येतात. 13 जरी त्यांना नंबरिंग केलेलं असलं तरी 12 फॅक्टर इन्व्हॉल्व होतात. मग त्याच्यातला एखादा फॅक्टर तयार होत नसेल, किंवा एखाद्या फॅक्टरची डेफिशियन्सी राहू शकते, अशा कंडिशनमध्ये प्रोसेस डिले होईल. आणि जेनेटिकल डिफेक्ट आहे, जीन्स पण फॅक्टर आहेत, त्यांचा जर डिफेक्ट असेल तर मग ब्लड कोॲग्युलेशन गेट हार्म, ते होणारच नाही, कारण कुठला इम्पॉर्टंट फॅक्टर तो तयार होणार नाही. आपण त्याला जर ब्लड कोॲग्युलेशन नाही झालं तर दॅट इज कॉल्ड हिमोफिलिया, बिकॉज ऑफ जेनेटिकल डिफेक्ट. मग हा जेनेटिक डिसऑर्डर आहे, तिच्यामध्ये ब्लड कोॲग्युलेशन होत नाही.
हिमोफिलिया म्हणजे त्याला रॉयल डिसीज किंवा ब्लिडर्स डिसीज म्हणतात. ब्लिडर्स डिसीज, रॉयल डिसीज किंवा हिमोफिलिया वन इन द सेम, ज्याच्यामध्ये द प्रोसेस ऑफ ब्लड कोॲग्युलेशन इज हार्म्ड ऑर नॉट ऑकर्स. त्याच्यामुळे त्याच्या स्किनला कट झालं तर ब्लड कम्स आउट कॉन्स्टंटली विदाऊट कोॲग्युलेशन. म्हणजे त्याला फार रिस्क आहे. त्याला मोठी इंजुरी जर झाली तर वाचवणं कठीण होऊन जाईल. ब्लड कॉन्स्टंटली निघत राहील कारण कोॲग्युलेशन होणारच नाही. आपल्यामध्ये तुम्हाला इंजुरी झाली आणि थोडंफार ब्लड लॉस होतं आहे तर आपोआप 2, 3, 4, 5, 8 मिनिटांच्या आत ते कोॲग्युलेशन होऊन जाईल आणि तुमचा ब्लड लॉस प्रिव्हेंट केला जाईल. त्याच्यामुळे डेथ पण प्रिव्हेंट होईल. म्हणजे या दोघं गोष्टी. आणि दुसरं, जर कुठेतरी स्किनवर असं बघतात तुम्हाला कुठेतरी इंजुरी झाली, ब्लड येतं आणि तिथं लगेच ब्लड क्लॉट तयार होऊन जातो. एक क्लॉटचा प्लग तयार होतो. प्लग तयार झाला म्हणजे एक प्रकारे ते ड्राय असं थोडंसं बाहेरून सॉलिड आणि ड्राय ब्लडची एक कव्हरिंग खपली तयार होऊन जाते. अँड दॅट प्रिव्हेंट्स एंट्री ऑफ मायक्रोब्स इन टू द ओपन एक्सपोज बॉडी पार्ट. स्किनमधून मग मायक्रोबची एंट्री तर होऊ देणार नाही कारण ते हार्ड कवरिंग आहे ना, त्याच्यातून मायक्रोब जाऊ नाही शकणार. ओके. तर या दोन गोष्टीत आपण शेवटी घेतलं आहे की क्लॉट प्रिव्हेंट्स ब्लड लॉस अँड ब्लॉक्स और प्रिव्हेंट्स द एंट्री ऑफ पॅथोजेन्स और मायक्रोब्स इन टू द ब्लड और बॉडी. ब्लड लॉस होऊ देणार नाही, पॅथोजेनला जाऊ देणार नाही. समजा ब्लड निघत असेल, स्किन एक्सपोज राहील, शक्यता आहे पॅथोजेन जाऊ शकतात. क्लॉट प्लगिंग झालं की ब्लड पण थांबेल, मायक्रोबची एंट्री पण बंद होऊन जाईल. चला मग वन बाय वन. तर ब्लड कोॲग्युलेशन काय प्रोसेस आहे? द प्रोसेस इन विच अ लिक्विड फॉर्म ऑफ ब्लड कन्व्हर्टेड इन टू सॉलिड फॉर्म ऑफ क्लॉट किंवा सॉलिड फॉर्म ऑफ जेल, असं थोडंसं घट्ट जेलसारखं तयार होतं आणि ते ड्राय व्हायला लागतं. नंतर पहिल्यांदा सेमी सॉलिड असतं, मग सॉलिड होऊन जातं आणि मग पूर्ण ड्राय होऊन चांगलंच पॅक होऊन जातं. मग कधी कधी तुम्हाला जखम झालेली असे, असं तुम्ही काहीतरी स्किन स्क्रॅच झाली, त्यातून ब्लड येतं आणि हळूहळू थोड्या पिरियडनंतर ते तिथं क्लॉट तयार होऊन गेलेला असो, रक्ताचा असा ड्राय क्लॉट. मग कधी कधी तुम्ही खाजण्यामध्ये अजून तो काढून टाकता, पुन्हा ब्लड कमिंग आउट व्हायला लागतं. असं लहानपणी झालं असेल, आता मोठे झाले, तुम्ही शहाणे झाले, आता करत नसाल, तुम्हाला माहिती आहे ते प्रोटेक्टिव्ह आहे असं. मग कळलं तुम्हाला काय? लिक्विड फॉर्ममधलं ब्लड सॉलिड फॉर्ममध्ये एक सॉलिड जेली तयार होतं किंवा सॉलिड फॉर्ममध्ये येतं, त्याला दॅट इज क्लॉट किंवा क्लॉट प्लग. लिक्विड ब्लडचं सॉलिडिफिकेशन होणं टू प्रिव्हेंट द लॉस ऑफ एक्सेसिव्ह ब्लड and thereby prevent the entry of microbe. That is called blood coagulation. दोन डेफिनेशन घेतले आहेत आपण. द प्रोसेस ऑफ कन्वर्टिंग लिक्विड ब्लड इन टू द सॉलिड फॉर्म आयदर इनसाईड और आउटसाईड. एक तर ब्लडच्या इनसाईड फार रेअरली, तिथं थोडंसं जेली लाईक होतं ते, आणि बाहेर जर आलं तर ते जेली लाईक होतं, अजून घट्ट होतं आणि ड्राय होऊन जातं. कारण मध्ये ड्राय होणार नाही, त्याला एअर लागेल ना. ब्लड वेसलच्या मध्ये काही एअर मिळणार नाही त्याला. बाहेर स्किन कट होऊन जर ब्लड वेसल बाहेर रप्चर झाली वॉल, तर मग ते ब्लड कोॲग्युलेशन जे जास्त कॉमनली होतं, कुठलं एक्स्ट्रिन्सिक, हे जास्त कॉमन असतं ॲज कम्पेअर टू. आणि तुम्ही त्याला व्हिज्युअलाइज करू शकता. ब्लड वेसलच्या आत कसं काय व्हिज्युअलाइज करायला नाही करणार. दुसरं, द प्रोसेस ऑफ कन्व्हर्शन ऑफ लिक्विड ब्लड इन टू इनसोल्युबल जेल और क्लॉट प्लग. म्हणजे लिक्विड ब्लडचं क्लॉट प्लग होईल किंवा लिक्विड ब्लडचं इनसोल्युबल जेल तयार होईल. लिक्विड ब्लड कन्वर्टेड इन टू इनसोल्युबल जेल अँड देअर बाय ए हार्ड क्लॉट. पुढे एअरच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यावर हार्ड क्लॉट तयार होईल. मग ही जी प्रोसेस असते, द प्रोसेस ऑफ ब्लड कोॲग्युलेशन कम्प्लीट्स इन टू पाथवेज. एक असतं इंट्रिन्सिक, आतल्या फॅक्टरमुळे होणारा, आणि ते ब्लड वेसलच्या आतच होईल. अँड सेकंड इज एक्स्ट्रिन्सिक, बिकॉज ऑफ रप्चर ऑफ वॉल कमिंग आउट द ब्लड फ्रॉम द वॉल ऑफ व्हेसल अँड आउटर फॅक्टर्स प्लेइंग रोल इन द कोॲग्युलेशन. इंट्रिन्सिकमध्ये ते ब्लड वेसलच्या आतच होतं आणि आतलेच फॅक्टर, ब्लडमधला फॅक्टर एक कॅल्शियम, बरोबर आहे. आणि दुसरा आपण दिला इथं कॅल्शियम आणि प्लेटलेट, ब्लडच्या प्लेटलेटचा जो सरफेस असतो तो,
हे 2 इंटरनल फॅक्टर इन्व्हॉल्व होतात आणि कोॲग्युलेशन ब्लड वेसलच्या आतच होतं. दॅट इज इंट्रिन्सिक पाथवे. एक्स्ट्रिन्सिक पाथवे म्हणजे कोॲग्युलेशन ऑकर्स आउटसाइड द ल्युमेन ऑफ ब्लड, मीन्स वेन blood vessel ruptures, blood comes out and then coming in contact with now tissue, आजूबाजूच्या टिश्यूच्या कॉन्टॅक्टमध्ये येतं, तिथून हा फॅक्टर तयार होतो, थ्रोम्बोप्लास्टिन. टिश्यू फॅक्टर तयार होतो. आत ब्लडचे आतलेच फॅक्टर तयार होतात, कॅल्शियम आणि प्लेटलेट, म्हणून तो इंट्रिन्सिक आहे. प्रोसेस आतच होते आणि आतलेच फॅक्टर वापरले जातात. प्रोसेस बाहेर होते, ल्युमेनच्या बाहेर, आणि बाहेरचे टिश्यू थ्रोम्बोप्लास्टिन वापरला जातो, टिश्यू फॅक्टर वापरला जातो बाहेरचा. ओके, दॅट इज वाय इट इज कॉल्ड एक्स्ट्रिन्सिक. इंट्रिन्सिक आणि एक्स्ट्रिन्सिक. इंट्रिन्सिक पाथवे इट ऑकर्स विदिन द ल्युमेन ऑफ ब्लड वेसल्स अँड रिक्वायर्स इंट्रिन्सिक म्हणजे इंटरनल फॅक्टर लाईक अवेलेबल इनसाइड. इंट्रिन्सिक म्हणजे जे ब्लडमध्ये आहेत, बाहेरचे फॅक्टर आणायची गरज नाही. इंट्रिन्सिक फॅक्टर्स अवेलेबल इनसाइड द व्हेसल. व्हेसलच्या आतच कॅल्शियम असतो ब्लडमध्ये, प्लेटलेट असतात भरपूर, ते वापरले जातात. एक्स्ट्रिन्सिक फॅक्टरमध्ये आपण म्हटलं की इट ऑकर्स आउटसाइड द ल्युमेन ऑफ व्हेसल अँड व्हेन द ल्युमेनच्या बाहेर केव्हा होईल, व्हेन द वॉल ऑफ द व्हेसल रप्चर्स, ब्रेक होईल अँड ब्लड कम्स आउट. बरोबर. व्हेन द व्हेसल वॉल रप्चर्स अँड रिक्वायर्स इंट्रिन्सिक फॅक्टर, द फॅक्टर्स नॉट नॉर्मली प्रेझेंट इन द ब्लड. आता हे 2 फॅक्टर ब्लडमध्ये आहेतच. कॅल्शियम ब्लडमध्ये असतंच मोठ्या प्रमाणावर, आणि प्लेटलेट असतातच. मग कोण नसतं, बाहेरचा टिश्यू. जर वॉल रप्चर झाली तर इंज्युअर्ड टिश्यू प्रोथ्रोम्बिन थ्रोम्बोप्लास्टिन तयार करेल. मग तो बाहेरचा फॅक्टर. आता ब्लडच्या आतला फॅक्टर नाही, प्रोसेस पण बाहेर, फॅक्टर पण बाहेरचा. इंट्रिन्सिकमध्ये प्रोसेस आत ल्युमेनमध्ये, आणि तिथलेच फॅक्टर वापरले जातात. एवढं लक्षात ठेव. एक्स्ट्रिन्सिक फॅक्टर इट ऑकर्स आउटसाइड द ल्युमेन ऑफ व्हेसल व्हेन द व्हेसल वॉल रप्चर्स अँड रिक्वायर्स. एक्स्ट्रिन्सिक म्हणजे एक्सटर्नल फॅक्टर्स, टिश्यू फॅक्टर, थ्रोम्बोप्लास्टिन, विच इज नॉर्मली सर्क्युलेटिंग, विच इज नॉट नॉर्मली सर्क्युलेटिंग इन द व्हेसल. व्हेसलमध्ये तो नॉर्मली सर्क्युलेट होत नाही, बाहेरचा फॅक्टर आहे, ब्लड व्हेसलच्या बाहेरचा. मग त्याला आपण एक्स्ट्रिन्सिक फॅक्टर म्हणतो. आणि मग आता ज्या रिॲक्शन होतात त्या स्टेपवाईज, फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ स्टेपवाईज, किंवा तुम्ही त्याला म्हणतात सिरियली होतात. मग त्याला शब्द वापरतात सिरियली. जे सिरीजमध्ये होतं त्याला कस्कॅड असा शब्द वापरतात. मग आता हे जे सबस्टन्स असतात अजून यांच्यासाठी लागणारे, आपण किती म्हटले की जवळपास 12 सबस्टन्स ॲक्टिवली लागतात. एक फॅक्टर 6 असतो, तो एवढा ॲक्टिवली नॉट इन यूज डायरेक्टली. म्हणजे 13 फॅक्टरपैकी 12 फॅक्टर ॲक्टिवली इन्व्हॉल्व होतात. हा त्या 12पैकीच एक फॅक्टरचा सब फॅक्टर आहे, त्याच्यामुळे तो इतका ॲक्टिवली डायरेक्टली इन्व्हॉल्व होत नाही. मग द सबस्टन्सेस इन्व्हॉल्व इन द प्रोसेस ऑफ कोॲग्युलेशन क्लॉटिंग आर कॉल्ड क्लॉटिंग फॅक्टर्स, कोॲग्युलेशन फॅक्टर्स. जे फॅक्टर कोॲग्युलेशनमध्ये इन्व्हॉल्व होतात त्यांना काय म्हणायचं, क्लॉटिंग ऑर कोॲग्युलेशन फॅक्टर्स बाय स्टेपवाईज ऑर कस्कॅड इन अ सिरीज मेकॅनिझम. ते इन्व्हॉल्व होतात पण स्टेपवाईज मॅनरमध्ये, फर्स्ट स्टेप, सेकंड स्टेप, थर्ड स्टेप अशा, आणि इन अ सिरीज मॅनर. बरोबर. दीज आर ॲक्टिवली 12 फॅक्टर. देर आर ॲक्टिवली 12 फॅक्टर्स, क्लॉटिंग फॅक्टर्स. जरी नंबरिंग आपण 13 देतो, 13, त्याच्यातला 6 फॅक्टर आहे. देर आर ॲक्टिवली 12 क्लॉटिंग फॅक्टर्स इन्व्हॉल्व. 12 इन्व्हॉल्व होतात. 13वा जो नंबर दिलेला आहे आपण 13 फॅक्टरमध्ये, त्याच्यातला 6 नंबरचा जो फॅक्टर आहे, फॅक्टर 6 इज नॉट इन ॲक्टिव्ह यूज. इट इज अ कॉम्पोनंट ऑफ अनदर फॅक्टर. त्याच्यामुळे म्हणजे काय, ॲक्टिवली 12 क्लॉटिंग फॅक्टर्स इन्व्हॉल्ड आउट ऑफ द 13 फॅक्टर्स. म्हणजे मग 13 पैकी कोण, 6वा फॅक्टर डायरेक्टली नाही आहे, असा त्याचा मिनिंग. पण नंबरिंग देताना 13 फॅक्टर्स, त्याच्यातले 12 ॲक्टिवली इन्व्हॉल्व होत. पुढे आता हे जे काही 12-13 फॅक्टर आपण विचार करतो, त्याच्यातले मेजॉरिटी ऑफ फॅक्टर्स
आर सिंथसाइज्ड प्रोड्यूस्ड इनसाइड द लिव्हर बाय युझिंग व्हिटॅमिन के. आपलं लिव्हर व्हिटॅमिन केला यूज करतं. आणि लिव्हरमध्ये मोठं ऑर्गन आहे. लिव्हर इज द लार्जेस्ट ग्लँड इन युअर बॉडी, बरोबर. आणि त्याचे मल्टिपल फंक्शन आहेत लिव्हरचे. तुम्हाला लिव्हर आपण TS वगैरे LS घेतला होता ना लिव्हरचा, त्याच्यामध्ये सेल्स कशा असतात, ते लिव्हरचे हिपॅटिक लोबिल असतात हेक्झागोनल. आणि त्यांच्यामध्ये लिव्हरच्या लोबिलमध्ये कशा सेल्स असतात, रॅडिएटिंग मॅनरमध्ये असतात अशा सेल्स इन अ रॅडिएटिंग कॉर्ड्स. म्हणजे अशी युनिक अरेंजमेंट आहे तुमच्या बॉडीमध्ये. सेल्स रॅडिएटिंग कॉर्डमध्ये, म्हणजे सूर्याच्या किरणांसारखे असे रॅडिएटिंग कॉर्डमध्ये अरेंज झालेले असतात. त्या फक्त लिव्हरमध्येच अरेंजमेंट आहे अशा सेल्स. युनिक अरेंजमेंट. तर मग हे लिव्हर खूप फंक्शन करतं. जसं NCERTमध्ये किंवा आपल्या बोर्डाच्या याच्यात दिलेत काही फंक्शन, त्याचे पण NCERTमध्ये फंक्शन नाहीत. लिव्हरचं पहिलं फंक्शन काय असतं, पहिलं लिव्हरचं आपल्या घेतलं होतं का आपण बोर्डाचं, नाही ना, मला वाटतं फंक्शन नाही तुम्हाला. तर पहिलं फंक्शन आहे फंक्शन ऑफ लिव्हर, मुद्दाम घेतो आहे. पहिलं फंक्शन काय, लिव्हर ही लार्जेस्ट ग्लँड आहे, त्याच्यामुळे तुम्हाला कळतं आहे की एखादी ग्लँड एवढी मोठी करायचं काय पर्पज आहे, मल्टिपल फंक्शन. एकच फंक्शन असतं तर कदाचित छोटीशी करून टाकली असेल, म्हणजे फार इम्पॉर्टंट रोल प्ले करत असेल, बरोबर. तर फंक्शन्स ऑफ लिव्हर, पहिलं फंक्शन लिव्हर फॉर्मेशन किंवा प्रोडक्शन ऑफ त्याचा डायजेस्टिव्ह सिस्टीमशी रिलेटेड बाईल ज्यूस. मग त्याच्यामध्ये बाईल पिगमेंट, बाईल साल्ट वगैरे. सेकंड, तो RBC ज्या डेड डॅमेज्ड RBCज असतात त्यांचं डिस्ट्रक्शन सेंटर म्हणजे स्लॉटर हाऊस आहे. RBC डिस्ट्रॉय केले जातात. लिव्हर डिस्ट्रॉईज कुठले RBCज, डेड किंवा ओल्ड एज्ड RBCज. म्हणून याला काय म्हणतात, इट इज अ स्लॉटर हाऊस ऑफ RBCज. RBCचा कत्तलखाना आहे. तिथं गेलं की RBCज ब्रेक होतात. त्याच्यातलं हिमोग्लोबिनचं ब्रेकडाऊन होताना त्याच्यात पिगमेंट तयार होतात. बिलिरुबिन, बिलिवर्डिन आणि युरोक्रोम नावाचे 3 पिगमेंट तयार होतात लिव्हरमध्ये. बिलिरुबिन, बिलिवर्डिन येलो ग्रीन असतात आणि युरोक्रोम युरिनमधून जातो. बिलिरुबिन, बिलिवर्डिन हे आपल्या अनडायजेस्टेड फिकल मॅटरमधून जातात. आपल्या फिकल मॅटरला थोडासा येलोइश कलर असतो बिकॉज ऑफ द बिलिरुबिन, बिलिवर्डिन. आणि युरिनला पण येलो कलर असतो बिकॉज ऑफ द युरोक्रोम. म्हणजे 3 पैकी 1 युरिनमधून निघतं आणि 2 अनडायजेस्टेड फूडच्या थ्रूमधून निघतात, कारण ते वेस्ट प्रॉडक्ट आहेत, पिगमेंट्स आहेत, वेस्ट आहेत. RBCच्या आत हिमोग्लोबिन असतं, हिमोग्लोबिनच्या डिस्ट्रक्शनपासून ते तयार झालेले असतात. त्याच्यानंतर तिसरं फंक्शन काय असतं लिव्हरचं, लिव्हर सिंथसिस करतो बरेचसे सबस्टन्सेस, म्हणजे प्रोडक्शन हाऊस आहे बरेचसे. जसं काही व्हिटॅमिन्स, काही रॉ मटेरियल, क्लॉटिंग फॅक्टर वगैरे असे बरेचसे घटक लिव्हरमध्ये सिंथसाईज होतात. म्हणजे सिंथसिस प्लेस ऑफ मेनी सबस्टन्सेस. बॉडीतले बरेचसे सबस्टन्स तिथं सिंथसाईज होतात लिव्हरमध्ये. चौथं, लिव्हरमध्ये ग्लायकोजेन स्टोअर होतो. स्टोरेज प्लेस, साईट ऑफ ग्लायकोजेन म्हणजे फूड स्टोअर्ड. आपण खातो, जर समजा तुम्ही जास्त जेवण केलं, तुम्हाला ग्लुकोज समजा एका दिवसाला 10 ट्रिलियन मॉलिक्यूल लागतात आणि तुम्ही 20 ट्रिलियन मॉलिक्यूल तुमच्या ब्लडमध्ये, तर मग एक्सेस ग्लुकोज कन्वर्टेड इन टू ग्लायकोजेन अँड गेट स्टोअर्ड इन टू द लिव्हर. म्हणजे गरजेपेक्षा तुम्ही थोडंसं जास्तच खातात, मग ती ग्लुकोज जास्तीची जी ब्लडमधली असते ती कन्वर्ट व्हायला लागली. ग्लुकोजचे मॉलिक्यूल एकत्र आले की ॲनिमल्समध्ये ग्लायकोजन तयार होऊन जातं आणि ते लिव्हरमध्ये स्टोअर होतं. प्लॅन्ट्समध्ये एक्सेस ग्लुकोज फोटोसिंथेसिसने तयार होते आणि त्याचे ग्लुकोजचे मॉलिक्यूल एकत्र आले की स्टार्च तयार होऊन जाते आणि दे आर स्टोअर्ड इन द फॉर्म ऑफ स्टार्च. प्लॅन्टमध्ये स्टार्च फॉर्ममध्ये स्टोअर होतं, तुमच्यामध्ये ग्लायकोजन फॉर्ममध्ये स्टोअर होतं लिव्हरमध्ये. त्याच्यानंतर लिव्हर अजून काय काम करतं, हां, तर कुठल्याही प्रकारचे जे टॉक्सिक सबस्टन्स आपल्या बॉडीमध्ये एंटर झाले की त्याचं डिटॉक्सिफिकेशन करायचं. मग तो डिटॉक्सिफिकेशन सेंटर पण आहे, सेंटर ऑफ बॉडी विच इज द टॉक्सिक सबस्टन्स टू बॉडी, पॉयझनस टू बॉडी
हां, असा जो सबस्टन्स जर तुमच्या ब्लडमध्ये गेला तर सगळ्यात पहिल्यांदा लिव्हरकडे जातो आणि मग लिव्हर त्याला डिटॉक्सिफाय करतं, त्याचं ब्रेकडाऊन करतं आणि त्याला हार्मफुलचं लेस हार्मफुल किंवा न्यूट्रल करून टाकतं. म्हणून त्याला आपण डिटॉक्सिफिकेशन सेंटर म्हणायचं. आलं लक्षात? म्हणजे हे मल्टिपल रोल आहेत लिव्हरचे. प्रोडक्शन बाईल ज्यूस, RBCचं स्लॉटर हाऊस, सिंथेसिस ऑफ मेनी सबस्टन्सेस, स्टोरेज प्लेस ऑफ ग्लायकोजेन आणि डिटॉक्सिफिकेशन सेंटर ऑफ द बॉडी. झालं? अजून काही राहिलं? तर हे झालं लिव्हरचं काम. म्हणजे लिव्हरचा फार मेजर रोल आहे. आपण सहज एक्सप्लेन केला तो तुम्हाला डायजेशन ॲब्सॉर्प्शनमध्ये कामाला येऊन जाईल. चला आता पुढं इथपर्यंत आपण आलो होतो. 12 फॅक्टरपैकी काही, सगळेच्या सगळे नाही, सम आर सिंथसाइज इन द लिव्हर विथ द हेल्प ऑफ विटॅमिन के. त्याच्यानंतर आता पुढे रिॲक्शन सुरू होतात. तर त्या रिॲक्शनमध्ये सगळ्यात पहिल्यांदा थ्रोम्बोप्लास्टिन हा टिश्यू थ्रोम्बोप्लास्टिन आहे. म्हणजे ब्लड वेसलच्या बाहेर समजा तुम्हाला इथं कुठेतरी स्किन कट झाली तर काय कट होतं? पहिल्यांदा स्किन कट होईल, ब्लड वेसल नाही. मग मधले टिश्यू डॅमेज होतील, स्किनच्या सेल डॅमेज झाले, मधले टिश्यू डॅमेज झाले आणि नंतर ब्लड वेसल आली तर ब्लड वेसलची वॉल रप्चर होईल, कट होईल आणि मग ब्लड बाहेर येईल. ब्लड केव्हा बाहेर येईल? इफ वॉल रप्चर्स बिकॉज ऑफ सम रिझन्स. हे तर एकच सांगितलं मी. तुम्ही शार्प ऑब्जेक्ट असा टाकून दिला, झालं काम. टिश्यू पण, स्किन पण डॅमेज होईल. मग जो ब्लड वेसलच्या बाहेरचा टिश्यू आहे डॅमेज झालेला, ते लगेच एक सबस्टन्स तयार करतात, थ्रोम्बोप्लास्टिन. म्हणजे काय? काहीतरी इंजुरी झाली तर ते एक केमिकल सिग्नल तयार होऊन जातो, थ्रोम्बोप्लास्टिन रिलीज झाला त्या टिश्यूकडनं आणि तोपर्यंत ब्लड वेसलची वॉल पण रप्चर झाली अँड नाव ब्लड कम्स आउट. तर कम्स आउट व्हायला लागलं. मग आता पुढे थ्रोम्बोप्लास्टिन जो टिश्यूने रिलीज केलेला आहे इन द रिस्पॉन्स ऑफ डॅमेज, इट हेल्प्स इन द फॉर्मेशन ऑफ 2. एक पहिलं एन्झाईम, हा पहिल्यांदा एक एन्झाईम तयार करतो. काय? प्रोथ्रोम्बिनेज नावाचं एन्झाईम. हे इनॅक्टिव्ह एन्झाईम असतं प्रोथ्रोम्बिनेज एन्झाईम. तर हे प्रोथ्रोम्बिनेज एन्झाईम हे 2 गोष्टी कॅरी ऑन करतो. एक, प्रोथ्रोम्बिनेज ब्रिंग्ज अबाउट. प्रोथ्रोम्बिनेज आता नावच सांगतो तुम्हाला. कुणाला? प्रोथ्रोम्बिनेज. ASC म्हणजे एन्झाईम. ते काढून टाकलं तर प्रोथ्रोम्बिनवर ॲक्ट करेल. प्रोथ्रोम्बिन इनॅक्टिव्ह इंटू ॲक्टिव्ह थ्रोम्बिन. प्रोथ्रोम्बिन कन्वर्टेड इंटू थ्रोम्बिन. म्हणजे याला का कन्वर्ट करावं लागेल? प्रो शब्द आहे तो, हा अर्ली स्टेजमधला ॲक्टिव्ह एन्झाईम नाही. प्रोथ्रोम्बिन इनॅक्टिव्ह कन्वर्टेड इंटू थ्रोम्बिन ॲक्टिव्ह बाय प्रोथ्रोम्बिनेज एन्झाईम. जसं सुक्रोजला डायजेस्ट करायचं आहे किंवा माल्टोजला डायजेस्ट करायचं आहे तर एन्झाईमचं नाव त्यांच्यावरूनच आहे. माल्टेज, सुक्रेज, लॅक्टेज, लिपिडला लायपेज, प्रोटीनला प्रोटीएजेस. मग ते नाव इंडिकेट करतं तुम्हाला की तो एन्झाईम कशावर काम करतो. हा प्रोथ्रोम्बिनवर काम करणारा एन्झाईम. प्रोथ्रोम्बिन कन्वर्टेड इंटू थ्रोम्बिन म्हणजे इनॅक्टिव्ह कन्वर्टेड इंटू ॲक्टिव्ह. आता ॲक्टिव्ह थ्रोम्बिन काय काम करेल? पुढे जाऊ. थ्रोम्बिन इथं आला, इकडचा थ्रोम्बिन इथं आला, बरोबर? हां. आणि त्याच्या अगोदर मग पहिला रोल प्रोथ्रोम्बिनेजचा कन्व्हर्शन ऑफ प्रोथ्रोम्बिन इंटू थ्रोम्बिन, ॲक्टिव्ह थ्रोम्बिन. आणि हा थ्रोम्बिन तिथं काम करेल. दुसरं, ब्लड कोॲग्युलेशन करायचं आहे तर त्याच्या अगोदर ब्लडमध्ये ब्लडला लिक्विड फॉर्ममध्ये ठेवणारा एक सबस्टन्स आहे. त्याला काय म्हणतात आपण? अँटी कोॲग्युलंट. की जो ब्लडला लिक्विड फॉर्ममध्ये, फ्लुइड फॉर्ममध्ये ब्लड वेसल्समधून फ्लो करू देतो. तुमच्या ब्लड वेसल्समधून ब्लड फ्री फ्लोईंग असतं, मोकळं फ्लो होतं. कशामध्ये? ब्लड वेसल्समध्ये. तिथं कोॲग्युलेट होत नाही सहसा. ब्लड क्लॉट फार रेअरली तयार होतात इंटरनली, एक्सटर्नली जास्त तयार होतात. तर मग इंटरनली तो फ्री फ्लोईंग फॉर्ममध्ये का असतो? बिकॉज ऑफ हिपॅरिन. हिपॅरिन रिलीज होतो, तो अँटी कोॲग्युलंट आहे. अँटी म्हणजे अपोज, अगेन्स्ट कोॲग्युलेशन, क्लॉटिंग होऊ देणार नाही. ब्लडचं ब्लड वेसलच्या मध्ये, विदिन द ब्लड वेसल, ब्लड नॉट कोॲग्युलेटेड बिकॉज ऑफ द प्रेझेन्स ऑफ हिपॅरिन. मग आता आपल्याला करायचं आहे कोॲग्युलेशन. कोॲग्युलेशनचा दुश्मन अँटी कोॲग्युलंट.
हिपॅरिन. मग त्याला पहिल्यांदा इनॅक्टिव्ह करावं लागेल, तो होऊ देणार नाही. म्हणजे तुम्हाला अभ्यास करताना डिस्ट्रॅक्ट करणारे फॅक्टर आहेत नंबर ऑफ, बरोबर. भरपूर फॅक्टर असतात. आता तुम्ही 12ला आलेले आहेत, तुम्हाला कळतं तुमचे डिस्ट्रॅक्ट करणारे फॅक्टर कुठले. मोबाईल एक मेजर असतो, दुसरे मित्र पण असतात. म्हणजे मित्र दोघं टाईपचे असतात, कन्स्ट्रक्टिव्ह डिस्ट्रक्टिव्ह. एक सांगतो काय अभ्यास करतो, चाल रे. दुसरा असतो काय चाल रे अभ्यास कर. दोन ॲटिट्यूड आहेत. मग तुमच्या डोक्यात ते घुसलं पाहिजे की तो कोण कन्स्ट्रक्टिव्ह कोण डिस्ट्रक्टिव्ह आहे. जेव्हा काही नसेल तर डिस्ट्रक्टिव्ह पण व्हायचं, जायचं त्याच्याबरोबर फिरायला, फिरून यायचं अख्खं जग, बरोबर आहे ना. सध्या अभ्यासाचं आहे एज 12वी नंतर तुम्हाला कोणीच विचारणार नाही बेटा अभ्यास कर. तुम्ही MBBSला ॲडमिशन केली 5.5च्या ऐवजी 10.5 वर्षात केलं तरी कोणीच बोलणार नाही, शिलक तिकडे असंच म्हणतील तुम्हाला. तुझी लायकी नव्हती, भेटून गेली तुला ॲडमिशन असं म्हणतील. पण ॲडमिशन तर मेन झाली पाहिजे. MBBS फर्स्ट इयरला आहे, मग तिथं 4 वर्ष जरी मुक्काम करून टाकला तरी आजूबाजूशी म्हणतील नाही डॉक्टर आहे बरं, त्यांना थोडी माहिती आहे तुम्ही तिथं गुचक्या खातायत असं. म्हणजे नाही अभ्यास केला तेव्हा तर चालेल, याचा अर्थ असं नाही की MBBSला ॲडमिशन मिळून गेली मग चला बुवा, हां नाही तर 10 वर्ष लावाल बरं. म्हणजे त्याला पर्याय नाही. आता तुम्ही ज्या फेजमध्ये ते फेजमध्ये तुम्हाला राहिलंच पाहिजे. डिस्ट्रॅक्ट करणारे फॅक्टर अनेक आहेत. काहींना टेलिव्हिजनचा शौक असतो, काहींना दुसराच शौक असतो, काहींना तिसराच शौक असतो. हां तुम्हाला माहिती आहे ते माझ्यापेक्षा चांगले. मग ते फॅक्टर जे असतात ते तुम्हाला जितके तुम्ही नलिफाय कराल अट्रॅक्ट करणारे फॅक्टर, तितके तुम्ही कॉन्सन्ट्रेट व्हाल. आणि जितके त्या फॅक्टर्सवर बिलीव्ह कराल तितके डिस्ट्रॅक्ट व्हाल. ट्रॅकवर येण्याच्याऐवजी डिस्ट्रॅक्ट व्हाल, बरोबर. मग पहिल्यांदा कोण दुश्मन आहे. कोॲग्युलेशनचा दुश्मन हेपॅरिन, तो फ्री फ्लोईंग ठेवतो ना. मग पहिल्यांदा त्याला इनॅक्टिव्ह कर. म्हणजे कोण तुमचा जो दुश्मन आहे अभ्यासाचा, त्याला पहिल्यांदा तुम्हाला मारावा लागेल, इनॅक्टिव्ह करावं लागेल. म्हणजे मग फेवरेबल फॅक्टरच राहतील, अनफेवरेबल फॅक्टर राहणार नाहीत. ॲक्टिव्ह हिपॅरिन त्याला इनॅक्टिव्ह करा. तो आगाऊ काय करतो, हा कोॲग्युलेट करतो आणि तो लिक्विड फॉर्म करतो. चला मग पहिल्यांदा हाच एन्झाईम थ्रोम्बिनेज, प्रोथ्रोम्बिनेज एन्झाईम काय करतो, ॲक्टिव्ह हिपॅरिन मेड इनॅक्टिव्ह, ती इनॅक्टिव्हेशन प्रोसेस करतो. म्हणजे 2 महत्त्वाच्या गोष्टी झाल्या. त्याच्यामुळे प्रोथ्रोम्बिनेजमुळे आपल्याला ॲक्टिव्ह थ्रोम्बिन मिळाला. इकडे ॲक्टिव्हेशन केलं आणि इकडे इनॅक्टिव्हेशन केलं किंवा डिॲक्टिव्हेशन केलं. कुणाचं, हिपॅरिनचं. जो नको होता त्याला इनॅक्टिव्ह केलं, जो हवा आहे त्याला ॲक्टिव्ह केलं. मग हा काय बॉम्ब पाडेल, इकडे बॉम्ब पाडेल. पुढे दिसत आहे प्रोथ्रोम्बिन तयार केला ॲक्टिव्ह. नाव जी मेन रिॲक्शन आहे क्लॉटिंगमधली, ब्लडमध्ये ऑलरेडी प्रोटीन आहेत. आपण घेतली लिस्टमध्ये. प्लाझ्मामध्ये किती ब्लड प्रोटीन आहेत, सिरम प्रोटीन म्हणतात त्यांना. सिरम प्लाझ्मा म्हणजे ब्लडमधले जे प्रोटीन असतात त्यांना सिरम शब्द लावतात अगोदर. सिरम अल्ब्युमिन, सिरम ग्लोब्युलिन, सिरम फायब्रिनोजेन लिहिलं आहे तुमच्या प्लाझ्मामध्ये बघा. मग हा तो कुठला, सिरम फायब्रिनोजेन, ब्लडमधला प्रोटीन जो ऑलरेडी तिथे एक्झिस्ट आहे. पण तो कसा आहे, इनसोल्युबल का सोल्युबल, सोल्युबल. तो सोल्युबल आहे कारण ब्लड फ्री फ्लोईंग आहे, तर सोल्युबल लागेल त्याला. त्याला जर इनसोल्युबल केलं तर कोॲग्युलेशनमध्ये मदत होईल. सोल्युबल असेल तर फ्री फ्लोईंग लागेल, इनसोल्युबल केलं तर क्लॉट होऊन जाईल तयार. मग फायब्रिनोजेन कन्वर्टेड इंटू फायब्रिन. फायब्रिन हे प्रोटीनचं नाव आहे. कुठलं, इनसोल्युबल ब्लड प्रोटीन फॉर्म होतं. कुणामुळे, थ्रोम्बिन काय करतो, थ्रोम्बिन कन्व्हर्ट्स, दॅट इज द कॅटलिस्ट आहे. थ्रोम्बिन कन्वर्ट्स फायब्रिनोजेन इनसोल्युबल ब्लड प्रोटीन, सॉरी इकडे पण इनसोल्युबल झालं आहे का, सोल्युबल ब्लड प्रोटीन इंटू इनसोल्युबल ब्लड प्रोटीन. हा सोल्युबल असतो, हा इनसोल्युबल आहे. म्हणजे मग क्लॉट तयार करायला हे प्रोटीन तयार होतील. समजा कसं काम होतं मग, जर ब्लड वेसल रप्चर झाली, इथं दाखवतो, इमॅजिन करा की ब्लड वेसल रप्चर झाली, तिच्यातून ब्लड बाहेर आलं. ही स्किन आहे तुमची, या स्किनवरूनच बाहेर यायला लागलं तर एअरच्या कॉन्टॅक्टमध्ये येईल. एक्स्ट्रिन्सिक फॅक्टर काम करतील. आता ल्युमेनच्या बाहेर आलेलं आहे. थ्रोम्बोप्लास्टिन काम करतो आहे, माहिती आहे तुम्हाला की थ्रोम्बोप्लास्टिन प्रोथ्रोम्बिनेज तयार करायला हेल्प करतो. प्रोथ्रोम्बिनचं थ्रोम्बिनमध्ये कन्व्हर्शन करतो आणि हिपॅरिनला इनॅक्टिव्ह करतो.
त्याच्यामुळे आता हा थ्रोम्बिन लगेच पुढची रिॲक्शन कॅरी ऑन करेल. फायब्रिनोजेन सोल्युबल होतं, त्याला इनसोल्युबल करेल. म्हणजे इथं जे फायब्रिनोजेन प्रोटीन होतं, आता ते फायब्रिन प्रोटीनमध्ये, म्हणजे हे असे प्रोटीन, आता जरा मोठे दाखव तुम्ही, असे प्रोटीन आहेत. मग ते प्रोटीन तयार व्हायला लागले कुठं? जिथं स्किन कट झाली आहे त्याच्याजवळ काय तयार होतील? फायब्रिन प्रोटीन तयार होतील. हा प्रोटीन आहे फायब्रिन. आयन आहे शेवटी, प्रोटीनच्या शेवटी काय असतं? आयन. म्हणजे मोस्टली जे सबस्टन्स आहे जसं इन्सुलिन, त्याच्या शेवटी आयन आहे. इट इंडिकेट्स प्रोटीन. बरोबर. मग हे असे प्रोटीन तयार व्हायला लागले इथं भरपूर. आता इथं दाखवता येणार नाही, छोटी जागा आहे. आपण जरा इथं दाखवू. काय तयार होतं आहे त्यांचं? एक जाळी तयार होते, नेटवर्क, मेश फॉर्मेशन. जिथून ब्लड बाहेर येतं आहे तिथं फायब्रिन प्रोटीन हुबे, आडवे, तिरपे काय तयार होते? काही असे येतील, काही असे येतील, काही असे येतील, एकमेकांना चिपकतील, वेगळे वेगळे एन्टँगल्ड होतील. ते फायब्रिन प्रोटीन गेट एन्टँगल्ड सो ॲज टू फॉर्म ए नेट लाईक स्ट्रक्चर दॅट इज मेश ऑफ फायब्रिन. फायब्रिनची जाळी तयार झाली. ते एकमेकांना चिपकून रँडमली येतात ना, असे कशी रँडमली चिपकतील. त्याच्यामुळे काय होईल? जी वॉल कट झालेली होती स्किनची, ब्लड वेसलच्या मधून ब्लड बाहेर येत होतं, तिथं आता ती नेट तयार होऊन गेली. नेटमध्ये ब्लडच्या आतून, आता ब्लड वेसलमधून जेव्हा ही ब्लड बाहेर येईल आणि नेट तयार होईल, तर नेट कुणाला अडवेल? ब्लडमधले मोठे प्रोटीन प्लस RBCs, WBCs, प्लेटलेट इथं चिपकायला लागतील. म्हणजे एक प्रकारची मेश तयार झाली, म्हणजे सीव, गाळणी तयार झाली. जेव्हा ब्लड बाहेर जाईल, आता ही गाळणी नसेल तर ब्लड जोरात बाहेर येईल. ती असली तर काय होईल? जसं टी तुम्ही गाळतात कपात, तर त्यावेळेस सर्वात अगोदर जी गाळणी असते ती क्लीन असते. जसं जसं टी पळते तसं तसं टी लिव्ज अडकतात आणि त्याची फिल्ट्रेशन ॲबिलिटी कमी व्हायला लागते. गाळणीत अडकले. कधी कधी असे असतं की जास्त टी बनवलेली 20, 25, 50 लोकांची, तर ती गाळतात तुम्ही तर ती भरून जाते. मग गाळायचं कमी होऊन जातं, फिल्ट्रेशन ॲबिलिटी कमी होऊन जाईल. ते ऑब्स्टॅकल म्हणून काम करतात ना टी लिव्ज. मग तुम्ही काय करतात? ती गाळणी पुन्हा कुठंतरी अशी मारतात. केली चहा? नाही? म्हणजे मला घरी बोलवा, मी बनेल पण आणि पिऊन पण घेईल. तर मग आणि शिकून पण देईल फ्रीमध्ये. चला, तर अशी गाळल्यामुळे जसं ते कंडिशन होते ना, जसे जसे सेल्स अडकायला लागतील नेटमध्ये तसं तसं ती परमिएबल होती, आता इम्परमिएबल व्हायला लागेल. म्हणजे ती त्यांना ब्लडमधले कुठलेच कॉन्स्टिट्युएंटला बाहेर जाऊ देणार नाही. ती गाळणी होती ना, नेट होती, सी होती, तर ती तिच्यामध्ये सेल्स, प्लेटलेट्स, WBCs, लार्ज प्रोटीन्स ब्लडमधले सगळे अटकतील आणि ती अगोदर थोडा सबस्टन्स जाऊ देत होती, आता बिलकुल जाऊ देणार नाही. म्हणजे आता ती नेट, फायब्रिनची नेट, मेश, आणि त्याच्यामध्ये अडकलेले सेल्स अधिक प्रोटीन ब्लडच्या कॉन्टॅक्टमध्ये आले. ते नेटच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यामुळे ते काय झालं? आता नेट नॉट परमिएबल झाली. त्याच्यामुळे ब्लड बाहेर येणार नाही. ब्लडवर आपोआप नॅचरल काय झालं? प्लगिंग झालं, ऑब्स्टॅकल क्रिएट झाला. बाहेरच्या बाजूने एअर कॉन्टॅक्टमध्ये येते, लगेच त्याचं सॉलिडिफिकेशन व्हायला लागेल आणि बघता बघता लाल असं ब्राऊन कलरचं, रेडिश ब्राऊन कलरचं असं हार्ड स्ट्रक्चर तयार होऊन जातो, प्लग तयार होऊन जातो ओव्हर द कटेड पोर्शन, स्किनचा उंडेड और कटेड पोर्शन ऑफ स्किन. तुम्ही त्याला म्हणतात रक्त कोॲग्युलेट झालं आहे, क्लॉट झालं आहे. आलं ना? मग यांच्यामध्ये या ज्या सेल्स आहेत या अडकत जातील. आता याच्यातून जागा आहे, होल आहेत ना, ते कट होत जातील. लहान मोठ्या WBCs, प्लेटलेट्स, काही प्रोटीन सगळं अडकत जाईल आणि ते इम्परमिएबल होईल. तर आता ते ब्लडला बिलकुल बाहेर निघू देणार नाही. म्हणजे आपोआपच ब्लड बंद होऊन जाईल. बघता बघता 8 मिनिटांच्या आत तुमचं ब्लड बाहेर येणं बंद. काहीच नाही केलं तरी मेकॅनिझम देऊन टाकले नेचरने की तुम्ही बधीर आहेत, तुमचं काही लक्ष राहणार नाही, चला मिस करून टाक प्रोसेस. बरोबर आहे ना? म्हणजे काय, कधी कधी इंजुरीमध्ये आपण बधीर म्हणजे काय, अनकॉन्शियस होऊन गेले, तुम्ही बधीरच होऊन जात. फक्त एवढंच असतं की नॉर्मली कमी बधीर असतात तेव्हा जास्त होऊन जातात, म्हणजे समजतच नाही काही, आपण बेशुद्ध होऊन जातो. मग त्यावेळेस ब्लड कोॲग्युलेशनची प्रोसेस आपोआप ऑटोमॅटिकली कॅरी ऑन होईल आणि तुमचं एक्सेस लॉस प्रिव्हेंट होईल. पुन्हा कदाचित तुम्ही पडलेत रस्त्याच्या बाजूला माती वगैरे काहीतरी सबस्टन्समध्ये, तर तेच जर
कट पोर्शन मातीच्या कसल्या कॉन्टॅक्टमध्ये आला तर तो त्याच्यात सॉईल बॅक्टेरियम असतात, टिटॅनस, त्याचा तो बॅक्टेरियम जायची शक्यता आहे. मग तुम्हाला टिटॅनस म्हणजे धनुर्वात व्हायची शक्यता असेल, म्हणजे मग पहिल्यांदा डॉक्टरांकडे नेलं तुम्हाला की डॉक्टर पहिल्यांदा ते क्लीन करतात आणि एक टीटीचं इंजेक्शन आत इंजेक्ट करून देतात. असं समजतात ते की गेला असेल नाही गेला असेल तरी, कारण सॉईल हे ॲक्सिडेंट जिथं होतं तर रोडच्या साईडची सॉईल सगळ्यात जास्त पोल्युटेड असते, कंटॅमिनेटेड असते. का? ॲक्टिव्हिटी ह्युमन बिंगच्या होतात ना, कोणी काही फेकतं, कोणी थुंकतं, कोणी काही करतं. तर त्याच्यामुळे एक शेतातली सॉईल घेतली लांबची जिथं माणसं पोचत नाही आणि रस्त्याच्या साईडची सॉईल घेतली तर ती हायली कंटॅमिनेटेड असते. त्याच्यामुळे तुम्ही पडल्यानंतर शक्यता आहे तुम्हाला की तो जो टिटॅनसचा बॅक्टेरिया आहे तो एंटर करेल आणि आपल्यामध्ये टिटॅनस होईल, म्हणजे धनुर्वात होईल. आणि ते प्रिव्हेंट करायला मग आपण अगोदर इंजेक्शन घेतो आणि मग बाकीचं क्लिनिंग वॉशिंग करतो. ओके, चला झालं. मग आता ही मीठ तयार झाली, नेट तयार झाली. आता इकडे येऊ. मग हे दोन गोष्टी घेतल्या. हिपॅरिनला इनॅक्टिव्ह करणं गरजेचं होतं, तर तो कोॲग्युलेशनची प्रोसेस स्पीडअप होईल. मग आणि दुसरं मग सोल्युबल फायब्रिनोजेन कन्वर्टेड इंटू इनसोल्युबल फायब्रिन and the fibrin molecules म्हणजे protein molecules forming a mesh, a net like structure into which fibrin forms a mesh in which the platelets and other blood cells are trapped to form a clot. मग आता हा clot of the blood prevents blood loss, त्याच्यामुळे blood loss होणार नाही and blocks or prevents the entry of pathogen microbes into blood or body. बरोबर. दिस इज ऑल अबाउट ब्लड कोॲग्युलेशन. मग आपण ह्या दोन पद्धतीने दाखवलं आहे पॅथवेजमध्ये. आपण हा पहिला एक्सट्रिन्सिक पाथवे बघतो आहे. इन एक्सट्रिन्सिक पाथवे द कोॲग्युलेशन ऑकर्स आउटसाइड द ल्युमेन ऑफ ब्लड वेसल बाय आफ्टर रप्चरिंग द वॉल ऑफ ब्लड वेसल, डॅमेज टू टिश्यू आउटसाइड द वेसल. याच्यामध्ये आउटसाईडचे टिश्यू डॅमेज होतात. इथं इनसाइड द ल्युमेन टिश्यू डॅमेज होते. आतली वॉल काही कशामुळे डॅमेज झाली किंवा काही फॉरेन सबस्टन्समुळे काही डॅमेज झालं तर ती प्रोसेस होईल. मग आता पहिल्यांदा इथपर्यंत जाऊ आपण. डॅमेज, ब्लड बाहेर आलं, बाहेरचा टिश्यू डॅमेज झालेला आहे म्हणूनच ब्लड बाहेर आलं. टिश्यू थ्रोम्बोप्लास्टिन तयार होईल, सबस्टन्स, हा एक्सट्रिन्सिक फॅक्टर तयार झाला. मग तो आता इकडे जाईल. तसं इकडे जाऊ आपण. इंट्रिन्सिक पाथवेमध्ये डॅमेज टू ब्लड वेसलला डॅमेज आहे, पण इनसाइड कस्कॅड ऑफ क्लॉटिंग ऑकर्स, म्हणजे मग ते सिरीज ऑफ रिॲक्शन होतात आतल्या बाजूला. एस एम. मग आता हा इनॅक्टिव्ह फॅक्टर 10th असतो, तो ॲक्टिवेट होतो. ॲक्टिवेट झाला की मग ॲक्टिवेटेड फॅक्टर 10th म्हणजे हा प्रोथ्रोम्बिन कन्वर्टेड इंटू थ्रोम्बिन. त्याच्यानंतर मग ॲक्टिवेटेड फॅक्टर 10 तयार झाला. मग आता तो काय काम करेल? प्रोथ्रोम्बिन कन्वर्टेड इंटू थ्रोम्बिन, म्हणजे ही जी रिॲक्शनमध्ये हा लागतो प्रोथ्रोम्बिनेज, तो प्रोथ्रोम्बिन कन्वर्टेड इंटू थ्रोम्बिन बाय प्रोथ्रोम्बिनेज. आणि त्याच्यानंतर मग हा थ्रोम्बिन माहिती आहे तुम्हाला. थ्रोम्बिन काय करतो? फायब्रिनोजेन कन्वर्टेड इंटू फायब्रिन. and then fibrin once the form it forming a mesh or a network into which cells get entangled or attached and to form a blood clot. म्हणजे इथं सिम्पल वेमध्ये इथून कॉमन पॅसेज असतो, फक्त स्टार्टिंग वेगळी वेगळी आहे आणि मग पुढे सेम मेकॅनिझम होतो. ओके. अँड इन दिस वे याच्यापेक्षा आपण हे जे दाखवलं आहे ना याच्यात चांगलं समजेल तुम्हाला. पण हाही फ्लो चार्ट आहे, त्याच्यात या दोघी गोष्टी येऊन जातात. एक्सट्रिन्सिक इंट्रिन्सिक, ही एक्सट्रिन्सिकमधला पाथवे दाखवलेला आहे आपण. ओके. चल. हां, मग आता त्या पद्धतीने आपण सुट्टीचं जे दिली ना सरांनी, मग तुम्हाला एक्झामसाठी जे ज्युनियर सिनियरच्या एक्झाम आहेत आणि मेजॉरिटी स्टुडंट आपले तिकडनंच असतात 12ला. तर उद्या काय 10th ना, 9th आज 8 आहे, उद्या 9 एप्रिल 2022 टू 20 एप्रिल 22 पर्यंत, म्हणजे मग 21 एप्रिलला स्टार्ट होतील. पुन्हा आपले क्लास कमेन्स होतील, सुरू होतील.
इनिशिएट होतील, स्टार्ट होतील 21ला. का असं किती जणांना वाटतं की सुट्टी नको द्यायला? म्हणजे ज्यांची एक्झाम झाली त्यांना वाटत असेल. किती जणांची एक्झाम बाकी आहे बरं? एवढ्यांची बाकी आहे. मग तेवढे यायला तयार नाही आहेत. हां, एक्झाम महत्त्वाची आहे, काही तसा प्रॉब्लेम नाही, कारण पॅरेंट्सचा पण गैरसमज होतो. जरी तुमची होम एक्झाम असली, कॉलेजची एक्झाम असली, तर तेवढे दिवस निदान एक्झामपर्यंतचे दिवस देणं आपल्या मॉरलमध्ये बसतं. त्याच्यामुळे ठीक आहे. असा एक विचार होता अगोदर की जाऊ दे, यावर्षी तर काही एवढं सिरियस नाहीत, मुलं पण कॉलेज जसं ऑनलाईन चाललेलं आहे, आपण कॅरी ऑन करू. आपलं एक 10-11 दिवसांमध्ये एखादं छोटे चॅप्टर संपून जाईल. पण असू द्या, पुढे आपल्याला टाईम आहे, बरोबर. तर मग हे एवढे दिवस तुम्हाला उद्यापासून तर 20 तारखेपर्यंत सुट्टी देऊ आपण एक्झामसाठी. आणि ज्यांना समजा जे रिपीटर वगैरे असतील आणि जे क्रॅश कोर्सचे विद्यार्थी असतील आपण त्यांना, आणि नीटवाले विद्यार्थी, आता यांचं जर असं बॅच तोपर्यंत 21 तारखेपर्यंत म्हणजे 20 तारखेपर्यंत आपल्याला जवळजवळ आणून मॅनेज करता येतील. असं पुन्हा यायची गरज राहणार नाही. सुटेबल टाईम काढून देईल मी तुम्हाला. आता समजा ज्यांचं जे सुट्टी देतील, जसं काही सरांचं 7:30ला आहे, तर मग त्या ठिकाणी 7:30ला ते तिकडे असल्यामुळे आपल्याला काही घेता येत नव्हतं. कदाचित आपल्याला आता घेता येईल. जी आपली संध्याकाळची बॅच आहे नीटची किंवा 11:15ची, तर ती आपल्याला लवकर पण घेता येईल. पण 11ची न घेता मला ती क्रॅश कोर्स आणि नीट घ्यावी लागेल. तुमचं 11चं तुम्ही आल्यावर कंटिन्यू करू. चला, तोपर्यंत तुम्ही तिकडनं एक्झाम देऊन याल. तोपर्यंत 11ची ज्यांनी फी दिलेली आहे रेग्युलर आणि नीटची, त्यांना आपण तुमचे ते रेडी असतील. पार्सल येणारच आहे. म्हणजे आपलं टायपिंगला झालेलं आहे सुरुवात, कवर पेज वगैरे तयार झाले आहेत. फक्त त्यांचा जास्तीत जास्त टाईम कशाला जातो? ट्रान्सपोर्टेशनमध्ये. ते सांगतात की तिथून जर निघालं, ते जिथून आपण टाकलेलं आहे तिथून, तर ते 3-4 दिवसात ट्रान्सपोर्टमध्ये येऊन जातं. पण ते तिथून निघत 1-2 दिवस त्यांच्या ऑफिसला पळतं, जर्नीमध्ये असतं. इथं 2-4 दिवस पळतं, नंतर ते आपल्यापर्यंत येतं. जेव्हा इकडे काही काम असेल तर त्यावेळेस ते तिकडच्या रिक्षामध्ये वगैरे टाकून आपल्याकडे पाठवतात, स्वतंत्र पाठवत नाही. त्याच्यासोबत कारण मोठी व्हेकल असते त्यांची, त्याच्यामध्ये बरेच मटेरियल असतं की त्यांना यायला पुरवळतं. आपल्यासाठी स्वतंत्र लांबून यायला पुरवळत नाही. म्हणजे 1-2 दिवस त्याच्यात लेट होतात. तर 11चं पण आणि यावर्षी 12ची ज्यांची कंप्लीट आहे त्यांचं 12चं पण पूर्ण मॉड्यूल्स आपण तुम्हाला देऊन टाकू. तुम्ही तिकडनं आले म्हणजे आता परीक्षेमध्ये इन्व्हॉल्व व्हा, बाकीचं विसरून जा. जे आता न्यू 12ला आहेत, 11वीचं व्यवस्थित तयारी करा. MCQचं हे क्वेश्चनचं बुक पण दिलं आहे आपण. त्याच्यात आय थिंक सिलेबस कट केल्याप्रमाणेच आहे ना, अवांतर नाही. तुमचा आता यावर्षी सिलेबस कट होता का तुम्हाला? 11ला होता ना, म्हणजे मग त्या सिलेबसवरच निघणार आहेत ना. म्हणजे जो पोर्शन कट आहे त्याची तुमच्याकडे हे दिलेली आहे, कट पोर्शनचं. नसेल तर मी अजून ग्रुपवर टाकून देईल, पण आहे तसं तुमच्याकडे. आणि जे तुम्हाला क्वेश्चन आन्सरचं बुक दिलेलं आहे आपण, त्याच्यामध्ये ऑलरेडी रिड्यूस सिलेबसच आहे. त्याच्यामुळे तो बघा, रिड्यूस आहे आय थिंक. बघा एकदा, का नाही? फुल आहे का त्याच्यात? हां, शक्यता असेल. नोट्सचं जनरल पहिल्यांदा तयार असतात ना. आता हे सिलेबस याच्यात त्यांनी कट केला. सिलेबस करोनाच्या अगोदरच तयार होऊन गेलेलं होतं. 12चं झालं होतं की बुक आलं आणि करोना लागलेला होता, त्याच्यामुळे त्यांनी ऑलरेडी रिड्यूस करून टाकलं. ठीक आहे, मग मी तुम्हाला ते एक सेंड करून देईल PDF. त्यानुसार तुम्ही कॅरी ऑन करू शकता. आता 11ची बॅच आहे, नीटची थांबून घ्या.